युट्यूब फॅमिली, कशात सगळे मजेत आहात का? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर मी बनवते आज पावभाजी. आणि जे घरात साहित्य, जे घरात भाजीपाला आहे त्याच्यानेच बनवणार. मी काय बाहेर गेले नाही मार्केटमध्ये भाज्या बी जाणार आहे. जेवढं घरात साहित्य त्यापासूनच बनवणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार रेसिपी. एकदम साधी सोपी आणि कमी भाज्या, कारण की आपण जे भाज्या खातो त्याच टाकल्या. मी ज्या एक्स्ट्रा भाज्या टाकलेल्या नाही आहे. आता माझ्या घरात जास्त भाज्या खात नाही, ज्या एक्स्ट्रा नाही का, अशी पावभाजीमुळं मेनच भाज्या खातात. त्यामुळं मी मोजक्या भाज्या घेतल्या. तुम्हाला पण दाखवते, चला व्हिडिओ पूर्ण बघू. पावभाजी करण्यासाठी बटाटे घेतलेत, फ्लावर घेतली आणि एक शिमला मिरची घेतली आणि त्यात मस्त कापून धुवून घेतली. पाणी जेवढं पाहिजे तेवढं सगळं, जास्त पाणी नाही टाकायचं. मग पाणी जास्त होतं ते भाज्या कमी होतात. मग भाज्या नाही का शिजून झाल्यावर गाळा करायला जमत नाही, म्हणून पाणी कमी टाकायचं. आता या भाज्या चांगल्या 7-8 शिट्ट्या लावून घेते. बघ, भाज्या लावल्या तो कुकरमध्ये उकडायला. तोपर्यंत आपण मिडियम आकाराचे टमाटे घेतलेत 7 आणि 4 कांदे घेतलेत. आता हे मस्त बारीक कापून घेते. शिजून झाले, आपण कांदा टमाटा पण कापून घेतले. चला दाखवते. 4 कांदे मिडियम आकाराचे मस्त बारीक कापून घेतलेत. टमाटे कापलेत, लसूण आणि अद्रक. आता याची मी पेस्ट करून घेणार आहे. मिक्सरला मस्त बारीक वाटून घेते एकत्र. मिक्सरला बारीक वाटून घेतलं लसूण, अद्रक आणि टमाटे. का तर याच्याने भाजीला कलर पण येईल आणि भाजी दाटसर होईल. भाज्या मस्त शिजून झाल्या. आता माझ्याकडे मॅशर नाही आहे, तर मी तांब्याने अशा बारीक करून घेणार, याला मॅश करून घेणार आहे. तर पूर्ण एकजीव एवढा पूर्ण चुरगळा होतो. तेल पण ठेवले तवर तापायला आणि जिरं टाकून घ्यायचं. तिला चांगलं लाल जरच होऊन घ्यायचं. जिरं लाल जरच झालं, आता कांदा टाकून घ्यायचा. कांदा पण चांगला लाल जरच होऊन घ्यायचा. इकडे भाज्या मॅश करून घ्यायचं. टमाटर चांगलं तळून झालं, मसाला टाकून घेऊ. मी लाल तिखट घेतलंय आणि आपलं पावभाजी मसाला, अंबारी, किचन किंग मसाला आणि एव्हरेस्ट आणि हळद सगळं टाकून मस्त तेल सुटूस्तवर परतून घेणार आहे. मसाल्याला कलर आला का मग आपण भाजी टाकणार आहे. पावभाजी पण बघा मी तांब्याने मस्त मॅश करून घेतली. बघा पूर्ण बारीक झाली. मसाले चांगलं तेल सोडायला लागलेत. मीठ टाकल्याच्या नंतर आधी त्याचं म्हणजे नाही का पूर्ण गाळा झाला. पूर्ण शिजून झाले, ते भाजी मॅश करून झाली. आता आपण टाकून घेऊ. मसाला तर चांगला तळून झाला. आता आपण मॅश केलेली भाजी टाकून देते.
पावभाजी जेवढी घट्ट राहील ना तेवढी चवदार लागते. भाजी लाल जरद कलर आला. वाटाणे बिटाणे बघा भाज्या कशा दिसतात. उकळू देते 5-10 मिनिटं. उकळी आली. हे जे अमूल बटर मस्त आणलं बघा मी 100 ग्रॅम आहे. आता आपल्या भाजीला उकळी आली. आता हे अर्धा बटर याच्यात टाकून घ्यायचं. खाताना पूर्ण अमूल बटरचाच वास येतो. मग पहिलाच तळलं ना मग तो वास मसाले तळताना निघून जातो अमूल बटरचा. असं टाकलं मग खाताना पुरा फ्लेवर अमूल बटरचा येतो बघा. मस्त खुशबू येते. आता याला 15 मिनिटं ठेवून घेते. भाजी शिजून तयार झाली बघा. पूर्ण हॉटेलसारखी आहे. खायला पण एकदम घट्ट आहे बघा. आता इकडे मी पाव गरम करणार आहे. थोडीशी भाजी टाकून घेते. गॅस ठेवतेला आता कांदा टाकला. अमूल बटर टाकलं. थांब बाबू थांब. घाई करू नको मग मला सुधारत नाही. अमूल बटरचे 2 फाप ठेव फ्रीजमध्ये. ते बटर फ्रीजमध्ये ठेव. आता तुझ्या पुरतं देते मी गरम करून. थांब ना बाबू मी देते ना. ते मस्त बटरमध्ये करून घेते पहिला सगळा मसाला. चार पाव घेतले. कडक करून घेते. पावभाजी खाण्यासाठी तयार. एक नंबर थाळ. पाव मस्त गरम केलेत. कांदा थोडी लावायला आणि लिंबू. तुम्हाला आजची साधी सोपी रेसिपी कशी वाटली? आवडला असते तर नक्की आपल्या आयडीला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा. कमेंट करून सांगा मला रेसिपी कशी वाटली करून.